मग दोघांच्या मध्ये एकच जागा आहे, दोघांच्या पोराने उसं तोडायला जायचं आणि यांच्या पोराने नोकऱ्या करायच्या. आणि मी एक प्रामाणिक सांगतो, मला गर्व वाटतो ते सांगायला. खरंच माझा समाज याच्यातून बाहेर पडा, धनगराने बाहेर पडा. आमच्या जे असे काड्या ठोकणाऱ्या अवलादी होत्या, इतके काड्या लावणार असा खेळ भांगविणार, पण आम्ही जुळून जुळून जुळून, मी तुम्हाला सांगायचं म्हणलं मी घोडे लावून म्हणायचं, पुरे ठेकायला आणलं. माझी तळमळ प्रामाणिकपणाने मी पहिल्यापासून सांगतो. मी ज्या दिवशी चौंडीला गेलो त्या दिवशी तुमचं आंदोलन नव्हतं, मग आपण नव्हतं. चौंडीचा 3 वर्षापूर्वीचा विषय आठवतो मी. मंत्री महोदय आपले रामजी शिंदे सर स्वतः तिथं होते. त्या दिवसापासून मी त्याच दिवशी सांगितलं, आमचा तुमच्या आरक्षणाला पाठिंबा आहे, होंड काय होत पण लढायला तुम्ही असे येतात जस का तुमच्याकडे रिक्षाला पैसे नाहीत. 2 उठ होते, येते तिसरा चालला घरी, तो घरी पोहोचला की नाही, चौथा इथं येतो. असं होणार नाही. तुम्ही रिक्षा, टेम्पो, जिपा काय काय आहे ना, काढा तुम्ही मुंबईकडे आरक्षण. मी तुमच्या समोर साक्षी आहे, आरक्षणच येत आहे, आरक्षण पुढे जात नाही. सगळी भूमिका आपल्यावरती. याच्याच बरोबर मला दुसरी पण विनंती करायची. ती झाली पहिली समाजाला, आता दुसरी तुमच्या नेत्याला तुम्ही एक करा राव. तुम्हाला जे करता येईल ते करा. उपोषण सोडून द्यायची वेळ आली तर सोडून द्या, पण एकदा हे पुरे नेत्याच्या दारात जा. नेतृत्व तुम्हाला करायचं करा म्हणा, पण जातीच्या गरीबाला आरक्षण मिळू दे. हे नाही सोपं गणित. काय नाही हो नेतृत्वात फतरत मी आणखी ना नेता नाही. माझ्या पुढे बघा मीडियावाले बांधव पण आणि आमचे मराठा बांधव पण मराठा आंदोलकच टाकते, आणि मी ते नेता लागून घेत नाही. ती कदाचित हवा शिरले ना माणूस इमानानेच फिरवतो. ते नेता नको, भूता नको, त्याला पुढेच नको काय. म्हणून माझी एक विनंती आहे, तुमच्याकडे चांगले चांगले नेते आहेत, तुमच्याकडे खरंच सांगतो चांगले चांगले तुम्हाला आणि त्यांना सगळ्यांना मिळून जर जातीचं कल्याण करायचं ना, जे होईल ते होईल, पडा त्यांच्या पायात जाऊन. मी म्हणतोय म्हणून का मी जो पाय पडेल तुमच्यावरचं गोरगरीब धनगरांचं जर कल्याण होत असलं तर काय हरकत आहे आपल्याला ताकद लावायला सगळ्याला. राजकारण त्यांनी अवश्य करावं. कोणी भाजपमध्ये राहा, कोणी शिवसेनेत राहा, कोणी राष्ट्रवादीत राहा, कोणी काँग्रेसात राहा, कोणी बेसरामात राहा, त्यांच्या पक्षात राहा, काय अडचण नाहीये. पण जात म्हणलं एक आहे. मग आणले तर मी खरं सांगतो तुम्हाला, मी त्यांना बोलतो पण आणि ते उभा पण राहतो, पण मया पण तेवढीच करतो. हे सुद्धा मंत्र तुम्हाला सांगून जातात. मी त्यांना मया सुद्धा तेवढीच करतो. चुकले की नीट करतो, मंत्री असो नाही तर आमदार असो आमचा, पण मी मया सुद्धा तेवढीच करतो त्यांच्यावर. म्हणून ते ताकदीने उभा आहेत सगळ्याच्या. तुम्हाला माझा ते मंत्र आहे की तुमच्या ते शेंडगे भाऊ आहेत, मोठे पूर्वीचे लढणारे नेते, शेंडगे भाऊ आहेत, त्यांना बोला. तुमचे ते नागपूरचे ते तायवाडे भाऊ आहेत,